इयत्ता 8वी विषय मराठी काळ या घटकामधील काळचे उपप्रकार आज आपण समजून घेणार आहोत। काळ म्हणजे काय आपण समजून घेऊ। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो त्यास काळ म्हणतात। यानंतर काळचे प्रकार आपण पाहू। काळचा पहिला प्रकार आहे वर्तमान काळ, दुसरा प्रकार भूतकाळ आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ। असे काळाचे 3 प्रकार पडतात। वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे मुख्य प्रकार आहेत। तर वर्तमान काळ आपण समजून घेऊ। वर्तमान काळ म्हणजे काय? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो। उदाहरणार्थ सुरेश वेगात पळतो, मी चिक्कू खातो म्हणजे क्रिया आता घडत आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो। यानंतर भूतकाळ समजून घेऊया। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ सुरेश वेगाने पळाला, मी चिक्कू खाल्ला। क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा तो भूतकाळ असतो। यानंतर भविष्यकाळ समजून घेऊया। भविष्यकाळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ सुरेश जोराने धावेल, मी चिक्कू खाईन म्हणजे एखादी क्रिया पुढे घडणार आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तो असतो भविष्यकाळ। धावेल, खाईन या क्रियापदावरून आपल्या लक्षात येईल। यानंतर वर्तमान काळचे प्रकार आपण पाहू। तर साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ असे वर्तमान काळाचे 4 प्रकार पडतात। बघा, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ। तर आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो। जी क्रिया आत्ता घडते आहे हे तर महत्त्वाचं आहे। या वेळी साधा वर्तमान काळ हा काळ होतो। उदाहरणार्थ रमेश पुस्तक वाचतो। अपूर्ण वर्तमान काळ समजून घेऊया। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ असतो। उदाहरणार्थ रमेश पुस्तक वाचत आहे। इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे की क्रिया चालू किंवा सुरू आहे हे क्रियापदावरून आपल्याला समजतं म्हणजेच तो अपूर्ण वर्तमान काळ असतो। यानंतर पूर्ण वर्तमान काळ, क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। उदाहरण रमेशने पुस्तक वाचले आहे या वाक्यात आपल्या लक्षात येतं की क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे तर पूर्ण वर्तमान काळ होत आहे। यानंतर रीती वर्तमान काळ आपण समजून घेऊया। तर रीती वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात। उदाहरणार्थ रमेश पुस्तक वाचत असतो। येथे क्रियापदावरून सतत घडत असल्याची रीत दाखवली जाते म्हणून या काळाला रीती वर्तमान काळ असे म्हणले जाते। यानंतर वर्तमान काळाच्या प्रकारांची आपण उदाहरणं घेऊन पाहूया।
साधा वर्तमान काळामध्ये वाक्य घेतलं गौरी आंबा खाते, त्याचा अपूर्ण वर्तमान काळ होईल गौरी आंबा खात आहे, जी क्रिया सुरू आहे. याच वाक्याचा पूर्णवर्तमान काळ होईल गौरीने आंबा खाला आहे. म्हणजे क्रियापदावरून आपल्या लक्षात येईल की इथं क्रिया पूर्ण झालेली आहे. रेती वर्तमान काळामध्ये हेच वाक्य होईल गौरी आंबा खात असते. म्हणजे सतत जी क्रिया घडणारी आहे तिला रेती वर्तमान काळ म्हणतो आपण. आणि इथं खात असते यावरून आपल्या लक्षात येईल की हा रेती वर्तमान काळ आहे. म्हणजे साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रेती वर्तमान काळ याच्यामध्ये हे वाक्य आपण पूर्ण केले आहे. यानंतर दुसरं वाक्य घेतलेलं आहे सई अभ्यास करते. या वाक्याचा अपूर्ण वर्तमान काळ होईल सई अभ्यास करत आहे. म्हणजे क्रिया अपूर्ण आहे यामुळे सई अभ्यास करत आहे. आता क्रिया पूर्ण कशी होईल सईने अभ्यास केला आहे. क्रिया इथं पूर्ण झालेली आहे. त्यानंतर रेती वर्तमान काळामध्ये सई दररोज अभ्यास करते. म्हणजे सई अभ्यास करते, सई अभ्यास करत आहे, सईने अभ्यास केला आहे, सई दररोज अभ्यास करते. ही 4 वाक्य आपण पाहिली. आता भूतकाळचे प्रकार आपण पाहू. साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रेती भूतकाळ. आता साधा भूतकाळ म्हणजे काय? क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलली जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ रमेशने पुस्तक वाचले. म्हणजे क्रिया अगोदर घडून गेलेली आहे, त्या संदर्भात जेव्हा बोललं जातं तेव्हा तो साधा भूतकाळ असतो. यानंतर अपूर्ण भूतकाळ आपण पाहणार आहोत. क्रिया मागील काळात चालू होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ रमेश पुस्तक वाचत होता. म्हणजे घडून गेलेली क्रिया इथं अपूर्ण आपल्याला दिसते, म्हणून या काळाला अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. यानंतर पूर्ण भूतकाळ आपण पाहणार आहोत. क्रिया मागील काळात पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ रमेशने पुस्तक वाचले होते. म्हणजे क्रिया संपलेली आहे हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा तो काळ भूतकाळ असतो. यानंतर रेती भूतकाळ आपण बघू. क्रिया सातत्याने घडत असलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते, अशा काळाला रेती भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ रमेश दररोज पुस्तक वाचत होता. म्हणजे सातत्याने घडणारी घटना ही पूर्ण झालेली आहे, तो काळ आहे रेती भूतकाळ. भूतकाळचे प्रकार यांची उदाहरणं आपण पाहू. साधा भूतकाळामध्ये एक वाक्य घेतलेलं आहे गौरीने आंबा खाला. यानंतर या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ होईल गौरी आंबा खात होती. याच वाक्याचा पूर्ण भूतकाळ गौरीने आंबा खाल्ला होता. त्यानंतर रेती भूतकाळामध्ये हे वाक्य गौरी आंबा खात असे. 4 भूतकाळच्या प्रकारामध्ये एकच वाक्य कशा पद्धतीनं बदलतं हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर दुसरं वाक्य बघू. साधा भूतकाळातलं सईने अभ्यास केला. अपूर्ण भूतकाळ या वाक्याचं होईल सई अभ्यास करत होती. पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य होईल सईने अभ्यास केला होता. रेती भूतकाळात सई अभ्यास करत असे.
भूतकाळी वाक्यांच्या क्रियापदामध्ये काय बदल झालेला आहे हे आपल्या आता लक्षात आलेलं असेल. भविष्यकाळाचे प्रकार आता आपण पाहू. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ म्हणजे काय? एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो त्यावेळी साधा भविष्यकाळ असतो. उदाहरणार्थ, रमेश पुस्तक वाचेल. जी क्रिया पुढे घडणार आहे असं ज्यावेळी आपल्याला वाटते त्यावेळी तो काळ साधा भविष्यकाळ असतो. यानंतर अपूर्ण भविष्यकाळ, एखाद्या वाक्याच्या क्रियापदाने दर्शवलेली कृती ही भविष्यकाळात चालू असते किंवा पूर्ण झालेली नसते तेव्हा त्या काळाला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, रमेश पुस्तक वाचत असेल. जी क्रिया ही पूर्ण झालेली नाही हे तर लक्षात येतं. त्यानंतर पूर्ण भविष्यकाळ, जेव्हा वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही भविष्यकाळात असून ती पूर्ण झाल्याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, रमेशने पुस्तक वाचलेले असेल. जी क्रिया पूर्ण झालेली आहे तेव्हा त्या काळाला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. रीती भविष्यकाळ, जेव्हा एखाद्या वाक्यातून क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल असे दर्शविले जाते तर त्या काळाला रीती भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, रमेश नेहमी पुस्तक वाचत जाईल. यानंतर भविष्यकाळाचे प्रकार, याची उदाहरणं पाहू. साधा भविष्यकाळामध्ये सुधा चहा पिल. सुधा चहा पीत असेल. अपूर्ण भविष्यकाळ, सुधाने चहा पिला असेल. पूर्ण भविष्यकाळ, सुधा चहा पीत जाईल. रीती भविष्यकाळ. दुसरं उदाहरण पाहू. गौरी आंबा खाईल. साधा भविष्यकाळ, गौरी आंबा खात असेल. अपूर्ण भविष्यकाळ, गौरीने आंबा खाल्ला असेल. पूर्ण भविष्यकाळ, गौरी आंबा खात जाईल. रीती भविष्यकाळ. भविष्यकाळच्या प्रकारात दुसऱ्या वाक्यामध्ये काय बदल झाला हे आपण पाहूया. खाईल, त्यानंतर खात असेल, खाल्ला असेल, खात जाईल. अशा प्रकारे बदल होत आहे हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर आपण एक कोष्टक तयार केलं आहे. याच्यामध्ये प्रकार, त्यानंतर तिन्ही काळ घेतले आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्यानंतर प्रकारामध्ये पहिला प्रकार साधा, त्यानंतर अपूर्ण म्हणजे चालू, त्यानंतर पूर्ण आणि रीती असे 4 प्रकार या कोष्टकामध्ये आपण घेतलेले आहेत. यामध्ये उदाहरणं घेऊ. साधा वर्तमान काळामध्ये राम दूध पितो. याच वाक्याचा आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ होईल. राम दूध पीत आहे. पूर्ण वर्तमान काळ पाहू. रामने दूध पिले आहे. रीती वर्तमान काळ, राम दूध पीत असतो. सतत घडणारी घटना आहे. त्यानंतर भूतकाळामध्ये साधा भूतकाळ, रामने दूध पिले. अपूर्ण भूतकाळ, राम दूध पीत होता. त्यानंतर पूर्ण भूतकाळ, रामने दूध पिले होते. यानंतर रीती भूतकाळ, राम दूध पीत असे. यानंतर भविष्यकाळाच्या 4 प्रकारामध्ये वाक्य पाहू. साधा भविष्यकाळ,
राम दूध पिल अपूर्ण भविष्यकाळ. राम दूध पीत असेल पूर्ण भविष्यकाळ. रामने दूध पिले असेल रीती भविष्यकाळ. राम दूध पीत जाईल. या 12 वाक्यावरून क्रियापदामध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येईल. यानंतर उदाहरणादाखल आपण दुसरे उदाहरण घेऊ. ती गाणे गाते साधा वर्तमानकाळ. ती गाणे गात आहे अपूर्ण वर्तमानकाळ. तिने गाणे गायले आहे पूर्ण वर्तमानकाळ. ती गाणे गात असते रीती वर्तमानकाळ. आता याच वाक्याचा भूतकाळ आपण पाहू. साधा भूतकाळ. तिने गाणे गायले. ती गाणे गात होती अपूर्ण भूतकाळ. तिने गाणे गायले होते पूर्ण भूतकाळ. ती गाणे गात असे रीती भूतकाळ. भूतकाळामध्ये वाक्याचे बदल आपल्या लक्षात येतात. यानंतर साधा भविष्यकाळ. ती गाणे गाईल साधा भविष्यकाळ आहे. यानंतर अपूर्ण भविष्यकाळ. ती गाणे गात असेल. यानंतर पूर्ण भविष्यकाळ. तिने गाणे गायले असेल रीती भविष्यकाळ. ती गाणे गात जाईल. यावरून आपल्याला लक्षात येतं की क्रियापदामध्ये होणारा बदल हा वेगवेगळा आहे आणि यानुसारच काळ ओळखता येईल. आता या 12 वाक्यावरून आपल्याला काळ निश्चितच ओळखता येईल अशी खात्री वाटते. तरी आपण आणखी एक उदाहरण पाहू. मी पुस्तक वाचतो साधा वर्तमानकाळ आहे. आता आपण भूतकाळातलं वाक्य पाहू. साध्या भूतकाळातलं. मी पुस्तक वाचले. वाचतोचं वाचले झालेलं आहे इथं. यानंतर भविष्यकाळामध्ये साधा भविष्यकाळ. मी पुस्तक वाचेन. वाचतो वाचले वाचेन हा बदल आपल्या लक्षात येतो. त्यानंतर अपूर्ण वर्तमानकाळ. मी पुस्तक वाचत आहे. त्यानंतर अपूर्ण भूतकाळ. मी पुस्तक वाचत होतो. अपूर्ण भविष्यकाळ. मी पुस्तक वाचत असेन. वाचत आहे. वाचत होतो. वाचत असेन. यानंतर पूर्ण वर्तमानकाळ. मी पुस्तक वाचले आहे. त्यानंतर पूर्ण भूतकाळ. मी पुस्तक वाचले होते. यानंतर पूर्ण भविष्यकाळ. मी पुस्तक वाचले असेन. वाचले आहे. वाचले होते. वाचले असेन हा बदल क्रियापदामध्ये होत आहे. यानंतर रीती वर्तमानकाळ. मी पुस्तक वाचत असतो. रीती भूतकाळ. मी पुस्तक वाचत असे. रीती भविष्यकाळ. मी पुस्तक वाचत जाईन. वाचत असतो. वाचत असे. वाचत जाईन
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यांचे प्रकार अभ्यासले. हे प्रकार आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात आले असतील. यातील प्रत्येक प्रकाराबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहिली. एक वाक्य घेऊन ते 12 प्रकारामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये कसा बदल होत आहे हे आपण अभ्यासले आहे. आपल्याला काही भाग समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहून आपल्याला त्या भागाचा अभ्यास करता येईल. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमधून काळ हा घटक पाहिला आहे आणि मला आशा वाटते की आपल्याला काळ हा घटक निश्चितच समजला असेल.